चिकन मटन न खाणाऱ्यांसाठी असा झणझणीत बेत नक्की बनवा। त्यासाठी पॅन मध्ये पांढरे तीळ खसखस भाजून काढून घेतले। आता सुकं किसलेलं खोबरं लालसर रंगावर भाजून काढून घेतलं। नंतर उभा कापलेला कांदा आणि लसूण पण लालसर रंगावर भाजून काढून घ्यायचंय। यानंतर भाजलेले तीळ खसखस आणि खोबरं मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं। यात भाजलेला कांदा, लसूण, थोडीशी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्सरला फिरवायचं। सारण तयार झालं की मिक्सरला लसूण, आलं, हिरवी मिरची, जिऱ्याचा ठेचा बनवायचा। आता कढईत तेल गरम झालं की यात हा ठेचा आणि हळद घालून मिनिटभर परतायचं। आता यात 2 वाटी पाणी आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाण्याला उकळी आली की 1.5 कप बेसन पीठ यात चाळून घालायचं। आता बेसन पीठ व्यवस्थित या पाण्यात हाटून घ्यायचं। घट्ट झालं की झाकण ठेवून वाफ काढायची। पिठलं शिजलं की सुती कापडाला पाणी लावायचं। यावर खोबरं, कोथिंबीर घालायची। तयार पिठलं घालायचं। थंड पाण्याचा हात घेऊन मध्यम जाडसर याला थापून घ्यायचं। नंतर यावर पसरवून सारण लावायचं। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने कपडा काढत याला फोल्ड करून घ्यायचं आणि हाताने दाबत अशा प्रकारे माशाचा आकार द्यायचा। इथे मासवडी आपली तयार झाली। तयार मासवडी एका प्लेटमध्ये काढली। पूर्णपणे थंड झाली की याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं। ही मासवडी झणझणीत रश्श्यासोबत खायला भारी लागते।